Next question, as the chief law officer of the government in the state, the duties of the advocate general. Advocate general state level ला, attorney general central level ला. The first is to give the advice to the government of the state upon the legal matters which are referred to him by the governor. ठीक आहे, गव्हर्नर आहे, गव्हर्नर ॲडव्होकेट जनरल, गव्हर्नर, अटॉर्नरी म्हणलं का प्रेसिडेंट, हे बरोबर आहे. टू मेडिएट the dispute between the concerned state, between the center and the state, in order to bring about the agreement or reconciliation. असं एवढे अधिकार नाही आहेत त्याच्याकडं. हे सुप्रीम कोर्टचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे, त्यामुळं हे कम्प्लीट चुकीचं स्टेटमेंट आहे. टू परफॉर्म सच अदर ड्युटीज ऑफ द लिगल कॅरेक्टर दॅट आर असाइन्ड टू हिम बाय गव्हर्नर. ओके, हे पण खूप जनरल स्टेटमेंट आहे. And to give the advice to the governor to make rules for the smooth transition of the business in judicial bodies of the state. असं काहीच नाही आहे. ज्या काही ज्युडिशियल बॉडी आहेत, इव्हन सबऑर्डिनेट कोर्ट असतील किंवा दुसरे, तर सबऑर्डिनेट कोर्टवर तर ज्युडिशरीचं त्यांचंच पूर्ण कंट्रोल आहे, आणि बाकीच्या ज्या ज्युडिशियल बॉडी आहेत तिथं पण म्हणजे गव्हर्नरला असं ॲडवाईस वगैरे काही करत नाही तो. हे पण चुकीचं आहे. सो करेक्ट स्टेटमेंट आपले 1 and 3. So आपलं राईट आन्सर इज सी. This question, which of the following cannot be considered an advantage of democratic system of government? Democracy. Okay. First, cannot विचारलेलं आहे आपल्याला. So first, it improves the quality of decision making. ठीक आहे, करताच. It aids the dealing with the differences and assists the conflict resolution. हे तर मेन काम आहे समजा डेमोक्रेसीमध्ये. It enhances the dignity of citizens. डेमोक्रेसीमध्ये सिटीजन्स ॲज अ सुप्रीम असतात, हे पण बरोबर आहे. It invariably leads to the absolute rule of the majority. असं काही नाही आहे, डेमोक्रेसीमध्ये मायनॉरिटी हे चालूच असतं, त्यामुळे त्यांचा एक ॲब्सोल्यूट रूल होईल असं काही नाही आहे. तर हे चुकीचं आहे. आपल्याला कॅनॉट विचारलं आहे, त्यामुळं हे आपलं एक राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विथ द रेफरन्स ऑफ द इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज इन द इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, इलेक्टोरल हे कॉन्स्टिट्युएन्सी आहेत, त्याच्याविषयी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. फर्स्ट स्टेटमेंट, बाउंड्रीज ऑफ द लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीज आर नॉट द सेम ॲज डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज. ओके, खूप जनरल हे स्टेटमेंट आहे. जर तुम्ही तुमच्याच डिस्ट्रिक्टच्या जर बाउंड्री वगैरे ऑब्झर्व केल्या, तर काही मोठे डिस्ट्रिक्ट आहेत तिथं मल्टिपल एक MP असतात, किंवा तिथं तुम्हाला लगेच जाणवेल. हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं की देर आर मेनी लोकसभा म्हटलं, लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीज इन द वन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ द स्टेट. एकदम तुम्ही जनरली वाचलं तरी तुम्हाला लगेच कळून जाईल. ह्या स्टेटमेंटला उलटं केलं तर एक वेळेस आपण त्याला ट्रू म्हणू की एका लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मल्टिपल असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत. सो हे पूर्ण स्टेटमेंट चुकीचं आहे. सो आपल्याला आपलं करेक्ट स्टेटमेंट ओनली आहे. सो ओनली आपलं करेक्ट स्टेटमेंट आहे. The next question, with reference to the Finance Commission, consider the following statement. Okay. First, it is the quasi-judicial constitutional body. आहे 280 आर्टिकल, आणि quasi-judicial आहे त्याला पॉवर आहेत त्या रिलेटेड द सिव्हिल कोर्टच्या, which is constituted by president. Right here. Second, the chairman of the commission should be person having experience in public affairs. ओके, हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. तुम्ही जर फायनान्स कमिशनचे जे चेअरमन आणि मेंबर्स आहेत त्यांच्या क्वालिफिकेशन आणि ते एक ॲक्ट आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट दिलेलं आहे. इव्हन लक्ष्मीवानमध्ये पण तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल. आणि रिकमेंडेशन मेड बाय द फायनान्स कमिशन इज बाइंडिंग. हे खूप
एक्स्ट्रीम वर्ड आहे हा, बाइंडिंग ऑन गव्हर्नमेंट. तर कोणतीही इन्स्टिट्यूशन असो इन्क्लुडिंग फायनान्स कमिशन, गव्हर्नमेंटवर असं कोणतीच गोष्ट बाइंडिंग नाही आहे. हां, जास्तीत जास्त गव्हर्नमेंटला फक्त त्यांनी कोणते ॲक्शन घेतले का ते त्यांना लेखी रिटर्न त्या इन्स्टिट्यूशनला द्यावं लागतं, जसं की फायनान्स कमिशनला पण द्यावं लागतं, पण कोणतीही गोष्ट बाइंडिंग नाही आहे. सो हे कम्प्लीट स्टेटमेंट चुकीचं आहे. सो आपले करेक्ट स्टेटमेंट 1 and 2. Next question, consider the following statement with reference to the theory of the basic structure of the constitution. जी बेसिक स्ट्रक्चर जी थेरी आहे, जी की केशवानंद भारती केस आहे 1973 त्यावेळी ही इव्हॉल्व झालेली आहे, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. फर्स्ट स्टेटमेंट, इट प्लेस द ज्युडिशरी ॲज द फायनल अथॉरिटी इन द डिसाइडिंग इफ अँड अमेंडमेंट व्हायोलेट द बेसिक स्ट्रक्चर अँड व्हॉट कन्स्टिट्यूट द बेसिक स्ट्रक्चर. हे बरोबर आहे, कारण की ज्यावेळी ही थेरी एक आली 1973मध्ये केशवानंद भारती केसमध्ये, तर त्यांनी त्यावेळी सांगितलं नव्हतं की हे सगळे बेसिक स्ट्रक्चर आहेत. ते केस बाय केस इव्हॉल्व होत चालले तर, आणि फायनल ऑथॉरिटी ते डिसाईड करायची ही पण ज्युडिशरीकडेच आहे. ते पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड, देर इज अ नो मेन्शन ऑफ द दिस थेअरी इन द कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे, कॉन्स्टिट्यूशन ह्याला बेस असं काही नाही आहे ह्या थेअरीला. बरोबर आहे. इट अलाउज पार्लमेंट टू अमेंड एनी अँड ऑल द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विथ हिज लिमिटेशन. हे पण बरोबर आहे, ऑल आहे, ठीक आहे, ऑल पार्ट पार्लमेंटला राईट्स आहेत की सगळे पार्ट ते अमेंड करू शकते, बट लिमिटेशन. जर आपण हे एवढं जर डिलीट केलं तर मग हे चुकीचं स्टेटमेंट होऊन जाईल. इथं विथ इन दिस लिमिटेशन म्हटलं आहे, त्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर होते. जर एवढं तुम्ही कट केलं तर मग हे स्टेटमेंट रॉंग होऊ शकतं. सो करेक्ट आन्सर आपले तिन्ही पण करेक्ट आहेत. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, who among these enjoys the privileges and the immunities that are available to the member of parliament. हा खूप इझी क्वेश्चन आहे. हा एक चीफ इलेक्शन कमिशनर हा नाही, एक चीफ विजिलन्स पण नाही, अटॉर्नरी जनरल ऑफ इंडिया आर्टिकल आपलं 76 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे की ठीक आहे जे काही प्रिव्हिलेजेस आहेत, जे MPs आहेत, त्यांच्या कमिटीज आहेत, हे सगळे अटॉर्नरी जनरलला आहेत. आणि परत जे स्टेट लेवलला जे आपले ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांना पण आहेत, फक्त त्यांना वोटिंगचे राईट्स नसतात. सो राईट आन्सर आपलं सी. नेक्स्ट क्वेश्चन, विथ रेफरन्स टू द लोकपाल अँड लोक आयुक्त ॲक्ट 2013 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. लोकपाल कन्सिस्ट ऑफ चेअरपर्सन विथ द मॅक्झिमम 8 मेंबर्स ऑफ विच 50% आर ज्युडिशियल मेंबर्स. हे पहिलेच तुम्ही जर त्या ॲक्टमध्ये स्ट्रक्चरचा अभ्यास केला असेल लोकपालच्या तर तुम्हाला लगेच समजून जाईल. आणि ज्यावेळी तुम्हाला मी म्हटलं की ज्यावेळी त्या स्टेटमेंटमध्ये खूप डिटेल्स असले तर ते जनरली स्टेटमेंट करेक्ट असतात. सेकंड, लोकपाल कन्फर्ड विथ द पॉवर टू ग्रँट द सँक्शन फॉर प्रोसिक्युशन ऑफ द पब्लिक सर्वंट इन प्लेस ऑफ द गव्हर्नमेंट. हे पण आहे, कारण की सगळे जे पब्लिक सर्वंट आहेत त्यांच्यावर ज्युडिक्शन आहेच. थर्ड, की 50% ऑफ द मेंबर्स ऑफ द लोकपाल आर अमॉंग्स द SC, ST, OBC, मायनॉरिटीज, वुमन. ही पण प्रोव्हिजन आहे तिथं. and it contains provision of the adequate fund to CBI for the investigating cases referred by Lokpal. Adequate funds, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की CBIमध्ये खूप त्यांनी डायरेक्शन दिलेत किंवा खूप थोडे चेंजेस केले आहेत. जसं प्रोसिक्युशन डायरेक्टर असेल किंवा इवन एखादी केस चालू असताना CBIचे जे ऑफिसर आहेत त्यांना ते ट्रान्सफर पण करू शकत नाही विदाऊट कन्सल्ट विथ लोकपाल. सो हे पण बरोबर आहे. सो राईट आन्सर आपलं डी आहे. Next question, with the reference to the National Human Rights Commission, consider the following statement. They can be removed on the charges of proved misbehavior and incapacity if proved by an inquiry conducted by Supreme Court judge. Okay, हे बरोबर आहे. Only retired judges of the Supreme Court can be appointed
ॲज इट्स चेअरमन. तर ओनली ही जी प्रोव्हिजन होती ती अगोदर ट्रू होती. ज्यावेळी आता काही दिवसापूर्वी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जो ॲक्ट आहे तो आपण अमेंड केला, त्यावेळी ही प्रोव्हिजन काढून टाकली. आता रिटायर्ड जज आणि त्यासोबत चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड अलॉंग विथ बाकीचे जे काही जज आहेत त्यांना पण आता एक आपण अपॉइंटमेंटसाठी ते इलिजिबल आहेत आता. सो हे आता ही चूक आहे सध्या. द चेअरमन अँड द मेंबर आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ द कॅबिनेट रिकमेंडेशन. ठीक आहे, बरोबर आहे. सगळे प्रेसिडेंटच अपॉइंट करतो आणि जनरली कोणत्याही गोष्टी ज्या प्रेसिडेंट अपॉइंट करतो त्या बेसिकली कॅबिनेटच्या रिकमेंडेशननी त्यांच्या ॲडवाईसनीच करतो. सो जे करेक्ट स्टेटमेंट आहे आपलं 1 and 3 आन्सर सी राईट. नेक्स्ट, which of the following directives are provided under the Constitution of India? Okay, direct DPSP or question here. So first, to separate the judiciary from the executive in the public service of the state. हे दिलेलं आहे डायरेक्ट आर्टिकल आपला 50 आहे. तर तुम्ही ज्यावेळी पॉलिटिक्सचा अभ्यास करता त्यावेळी 51पर्यंतचे जे आर्टिकल आहेत फंडामेंटल लिबर्टीपर्यंत त्याचे सगळे बाय हार्ट राहू द्या. त्याच्यावर खूप वेळा मल्टिपल क्वेश्चन्स येतात. Second, to provide the adequate facility for the instruction in the mother tongue at the primary stage of the education to the children belonging to the linguistic minority groups. हे पण बरोबर आहे, फक्त त्या DPSPचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं नाही आहे. त्याला सेपरेट आर्टिकल आहे. आय थिंक 350 और 350A आर्टिकल आहे सेपरेट त्यासाठी. अँड ड्युटीज ऑफ द युनियन टू प्रमोट द स्प्रेड ऑफ द हिंदी लँग्वेज हे पण आहे. ह्याच्यासोबत अजून एक 335 आर्टिकल आहे. तिथं SC आणि STच्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि सर्व्हिस रिलेटेड गोष्टी दिलेल्या आहेत. ते पण एक डायरेक्टिव्ज आहे. तर अपार्ट फ्रॉम DPSPचा जो पार्ट आहे हे 3 डायरेक्टिव्ज आहेत ज्यांना आपण एक डायरेक्टिव्ज म्हणूनच कन्सिडर करतो. सर हे तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत. आपलं राईट आन्सर डी. कन्सिडर द फॉलोइंग फंक्शनरीज ऑफ द नीती आयोग. चेअरपर्सन आहे, ठीक आहे, ओके. PM आहे, सेक्रेटरीएट आहे. जर PMला अपॉइंट करायचे असेल तर PMकडे ही एक डिस्क्रिशनरी पॉवर आहे की तो अपॉइंट करू शकतो. स्पेशल इन्व्हिटी आहेत आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. तर काय फिच ऑफ द अबो अपॉइंटेड बाय द प्राईम मिनिस्टर. ओके, चेअरपर्सन तर तेच आहेत. त्यामुळं सेक्रेटरी किंवा स्पेशल इन्व्हिटी हे तिघांना प्राईम मिनिस्टर अपॉइंट करतात. आपलं राईट आन्सर इज ए. मी परत मी सांगतो की तुम्ही ते पूर्ण नीती आयोगाचं पूर्ण स्ट्रक्चर व्यवस्थित पहा, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट, फीचर विथ द रेफरन्स टू द ड्युरेशन ऑफ द पंचायत कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, फर्स्ट, द टेन्युअर ऑफ द एव्हरी पंचायत शॅल बी फॉर 5 years फ्रॉम द डेट ऑफ इट्स फर्स्ट मीटिंग. बरोबर आहे. इन सेकंड, प्रोव्हिजन ऑफ द पंचायत आर नॉट ॲप्लिकेबल टू द 5th शेड्यूल एरिया. हे पण बरोबर आहे. ह्याच्यासाठी आपण एक सेपरेट आपला एक पेसा ॲक्ट आहे जो एक 1996ला तेव्हापासून आपण इम्प्लिमेंट करतो. त्यासाठी स्पेशल ॲक्ट आहे. मग पंचायत रिकन्स्टिट्युटेड आफ्टर प्रीमॅच्युअर डिझोल्युशन शॅल कंटिन्यू ओनली फॉर द रिमाइंडर ऑफ द टर्म. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. कारण की जर एक 5 वर्षाची पंचायत आहे आणि जर 3 वर्षांनी ती डिझॉल्व झाली तर ती जी नवीन पंचायत येते ती फक्त त्या उरलेल्या 2 वर्षासाठी येते. आणि अशी पण एक प्रोव्हिजन आहे की ज्यावेळी पंचायत डिझॉल्व होती तर त्यांचे इलेक्शन हे 6 महिन्याच्या आत घेतले पाहिजेत. तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत रिगार्डिंग पंचायत. सो आवर राईट आन्सर इज डी 1 2 3. नेक्स्ट, which of the following parties can be recognized as a national party? ओके, तर काही क्रायटेरिया आहेत डिसाईड करायचे नॅशनल पार्टी आणि स्टेट पार्टी. तर आता आपल्याला नॅशनल पार्टीविषयी क्वेश्चन आहे. तर असे 3 क्रायटेरिया आहेत जिथं ते फुलफिल केल्यावर ती पार्टीला कन्सिडर केलं जातं की नॅशनल पार्टी आहे. तर फर्स्ट पाहू, द पार्टी दॅट इज रेकग्नाइज्ड ॲज द स्टेट पार्टी इन 3 स्टेट. हे 4 स्टेटमध्ये पाहिजे, त्यामुळे हे रॉंग आहे. Secondly, a party that secure 2% of the seats on the Lok Sabha at the general election, and these candidates are the elected from the 3 states. हे बरोबर आहे.
हा एक क्रायटेरिया आहे टू कन्सिडर ॲज अ नॅशनल पार्टी. फक्त इथं लक्षात राहू द्या की 2% दिले, 2 सीट्स नाही 2% दिले. सेकंडली अ पार्टी दॅट सिक्युअर 7% व्हॅलिड वोट्स polled in the 4 state in the Lok Sabha election and wins 5 seats in the Lok Sabha. हे 7 नाही आहे, इथं 6% आहे, त्यामुळे हे चुकीचं होतं आहे. आणि पार्टी दॅट विन्स 2 seats each in the 4 state in general election to the legislative assembly. ॲक्च्युली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे स्टेट पार्टी कन्सिडर करायचं क्रायटेरिया आहे, हे पण चुकीचं आहे. राईट आन्सर बी आहे. तर ह्या काही ज्या फॅक्च्युअल गोष्टी येतात तर तुम्ही ह्या गोष्टी एक साईडला काढून तुम्ही पेपरच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित रिव्हिजन करू शकता, जेणेकरून तुमचे क्वेश्चन चुकणार नाही येतं. त्याच्यामध्ये असे खूप फॅक्च्युअल असतात, त्या गोष्टी तुम्ही आधी करा. देन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विषयी आहे, म्हणजे आपला आर्टिकल 169 आहे की द रिझोल्युशन फॉर द क्रिएशन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मस्ट पास्ड बाय स्टेट असेंब्ली विथ स्पेशल मेजॉरिटी. ओके, हे बरोबर आहे. तर तुम्ही व्यवस्थित पॉलिटिक्स अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजेल की आपलं स्टेट असेंब्ली हा स्पेशल मेजॉरिटी फक्त खूप कमी वेळा यूज करते. त्यातलं हे एक आहे की ज्यावेळी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला क्रिएट करायचं असेल किंवा अबॉलिश करायचं असेल तर त्यावेळी हे स्पेशल मेजॉरिटी यूज करतात. हे बरोबर आहे. सेकंड, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड पॉवर टू द पार्लमेंट टू क्रिएट और अबॉलिश लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन द स्टेट. हां, ते आहेच आहे, 169 दिलेलं आहे. कारण की शेवटी पार्लमेंट सिम्पल मेजॉरिटीने हे पास करते, पार्लमेंटला राईट येतं, ते कॉन्स्टिट्यूशनने दिले. अँड द रिटायरिंग ऑफिसर्स आर नॉट एलिजिबल फॉर द री-इलेक्शन अँड री-नॉमिनेशन एनी नंबर ऑफ टाइम्स. ही चूक आहे. तर तुम्हाला जनरली तुम्ही थोडं करंट टचमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे कितीतरी वेळा ते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली परत मेंबर निवडून येतात. सो हे आपण असं करंटचं नॉलेज यूज करून पण असे स्टेटमेंट इलिमिनेट करू शकतो. सो आपलं जे करेक्ट स्टेटमेंट आहे 1 आणि 2, राईट आन्सर आपलं सी. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. तर हे जे आपलं 74 अमेंडमेंट आहे त्याचाच पार्ट आहे हा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, पुणे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. त्यात इट्स मॅन्डेटरी फॉर एव्हरी स्टेट टू कॉन्स्टिट्यूट द डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. ओके, मॅन्डेटरी आहे एक्स्ट्रीम वर्ड्स, पण हे बरोबर आहे कारण की त्याच्यामध्ये काही व्हॉलंटरी आणि काही कंपल्सरी प्रोव्हिजन आहेत. त्याच्यामधली कंपल्सरी प्रोव्हिजन आहे जी इस्टॅब्लिश डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. सेकंड, गव्हर्नर मे मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू द मॅनर ऑफ द इलेक्शन ऑफ द मेंबर्स ऑफ सच कमिटी. ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण हे गव्हर्नर नाही, हे स्टेट गव्हर्नमेंट करतं आहे. आणि पंचायत राज असेल किंवा म्युन्सिपॅलिटी असेल, जे अमेंडमेंट सोडून जे बाकीचे काही सगळे अधिकार आहेत ना, ते सगळे अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहेत. गव्हर्नर वगैरे किंवा बाकी एंटिटीला नाही येतात, तर ते सगळे अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहेत. सो हे स्टेटमेंट त्यामुळे चुकीचं आहे. इन ऑल द मेंबर्स ऑफ द डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, ऑल keywords see the members of the district planning committee are elected only by the elected members of the district panchayat and municipalities. So हे ज्यावेळी असे कीवर्ड्स येतात ना त्यावेळी तुम्ही ते केअरफुली वाचा. तर इथं हे ऑल दिलेलं नाही आहे. 4.5% जे मेंबर आहेत तर ते इलेक्ट केले जातात, जे इलेक्टेड मेंबर आहेत डिस्ट्रिक्ट पंचायत आणि म्युन्सिपालिटीचे, त्यामुळं हे पण चुकीचं आहे. सो जे आपलं राईट आन्सर आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे, त्यामुळे आपलं जे राईट आन्सर आहे ते 2 and 3 बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल आयटम्स आर प्लेस्ड विथिन द purview ऑफ पंचायत ॲज पर द 11th शेड्यूल. ओके, 11th आणि 12th शेड्यूल नंतर न्यूली ॲड केलेले. तर पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्रॅम ओके आहेच.
किंवा व्होकेशनल एज्युकेशन आहे, PDS आणि कल्चरल ॲक्टिव्हिटी. ओके, हे जे आर्टिकल ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 29 असे दिलेले आहेत, एरिया आयटम्स दिलेले आहेत. तर ज्यावेळी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बुक्स रीड करता त्यावेळी तुम्हाला असं जाणवेल की त्यात लाईक ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, इवन लायब्ररी, ड्रिंकिंग वॉटर असे भरपूर सारे सब्जेक्ट आहेत जे की पंचायतच्या अंडर दिलेले आहेत ह्या शेड्यूलने. मग आता तुम्ही सगळे तर लक्षात ठेवू शकत नाही. अशा वेळी तुम्ही एक जनरल लॉजिक लावा की तुम्हाला जे असे काही वाटतात की जे तुम्हाला पॉसिबल वाटत नाही की हे पंचायतकडं पण देऊ शकतात. जसं की एक आहे की एक इंडस्ट्री आहेत, स्मॉल इंडस्ट्रीज, तर ते आपल्याला वाटतात की हे पंचायत इम्प्लिमेंट करू शकत नाही आहे. तर तुम्हाला जे एक्सेप्शन वाटतात त्याला तुम्ही एक अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे जे तुम्हाला परत परत रिवाईज करता येतील. आणि अशा क्वेश्चनला बऱ्यापैकी तुम्ही ऑल ऑफ द अबो करायचा प्रयत्न करत जा. तर हे आन्सर सी आहे. सगळ्याच ॲक्टिव्हिटी आहेत 11 शेड्यूलमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विथ रेफरन्स टू द इलेक्शन कमिशन of India, consider the following statement. The Election Commission of India became the multi-member body in 1977 and has remained multi-member since then. तर 77 नाही आहे, तर हे 1989 आहे आणि ते पण त्यावेळी मल्टीमेंबर करण्याचं हे कारण की एक 61 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1989लाच पास केली होती आणि त्यांनी जे एज होतं वोटिंगचं जे 21वरून 18वर आणलं आणि त्यामुळं जे वर्कलोड वाढलं होतं इलेक्शन कमिशनवर त्यासाठी त्यांनी ती मल्टीमेंबर बॉडी केलेली, पण ती 89ला केली होती. त्यामुळे हे स्टेटमेंट एक चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर 89 नंतर परत 90ला ती सिंगल मेंबर बॉडी केली, त्याच्यानंतर ती 93ला परत मल्टीमेंबर बॉडी केली गेली आणि आता 93पासून आजपर्यंत ती मल्टीमेंबर आहे. एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 अदर कमिशनर्स. देन द चीफ इलेक्शन कमिशनर अँड द अदर इलेक्शन कमिशनर्स हॅव इक्वल पॉवर टू टेक ऑल द डिसिजन्स रिलेटिंग टू द इलेक्शन. हे बरोबर आहे, त्यांना इक्वल पॉवर किंवा त्यांचे जे बाकीच्या गोष्टी आहेत सर्व्हिसच्या त्या पण सेम आहेत. द चीफ इलेक्शन कमिशनर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन द ॲडवाईस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. हे पण बरोबर आहे, प्रेसिडेंट करतो. प्रेसिडेंट कोणाला जरी अपॉइंट केलं तरी तो ॲडवाईसनेच करणार आहे. तर 2 आणि 3 आपला आन्सर आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या बॉडीचा अभ्यास करता त्यावेळी मी असं सांगेल की तुम्ही चार्ट प्रिपेअर करा, ते तुम्हाला खूप इझिली अंडरस्टँड होईल. देन in the context of elections, which of the following are not correct regarding the model code of conduct? ठीक आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट विषयी क्वेश्चन आहे. द इलेक्शन कमिशन फर्स्ट इफेक्टिवली पुट टू यूज द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इन 1951. नाही, जर आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्टची हिस्ट्री पाहिली तर ते केरळ गव्हर्नमेंटनी फर्स्ट टाईम यूज केलं होतं. आय थिंक ते त्यांनी एक 1959च्या अराऊंड त्यांनी ते यूज केलं होतं. ते फक्त त्यांच्या स्टेटचं इलेक्शन होतं तर तिथं यूज केलेलं आणि तिथं पण जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर त्यांनी थोडंसं इलेक्शनमध्ये काही गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी तिथले ॲडमिनिस्ट्रेशननी ते इम्प्लिमेंट केलं होतं. मग ॲट द लार्ज लेवलला ज्यावेळी एक 1962ला लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळी फर्स्ट टाईम मग इलेक्शन कमिशननी पण ते ऑल इंडिया लेवलला इम्प्लिमेंट केलं. देन हे काय त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आपलं. देन इट इज द सेट ऑफ गाईडलाईन्स फॉर्म्युलेटेड बाय द सुप्रीम कोर्ट इन कन्सल्टेशन विथ द इलेक्शन कमिशन. तर असं काही नाही आहे, सुप्रीम कोर्टचा ह्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये काही रोल नाही आहे. ज्या पॉलिटिकल पार्टी येतात मिळून इलेक्शन कमिशन ह्या सगळ्या पार्टीशी कन्सल्ट करून ते एक प्रिपेअर करतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि अजून त्याला लिगल बेस पण काही नाही आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तिसरं, इट कम्स इमिडिएटली इन टू द इफेक्ट आफ्टर द इलेक्शन कमिशन इश्यू द नोटिफिकेशन फॉर द फिलिंग ऑफ द नॉमिनेशन बाय द कॅन्डिडेट. तर हे पण चुकीचं आहे. नॉमिनेशनला नाही तर ज्यावेळी इलेक्शन कमिशन इलेक्शनचं शेड्यूल डिक्लेअर करते किंवा पूर्ण डेट्स वगैरे डिक्लेअर करते तर त्यावेळी ते
लागू होतं, ऑपरेशनलाइज होतं आणि ते कंटिन्यू असतं जोपर्यंत फायनल इलेक्शनचे रिझल्ट येत नाहीत. सो हे पण चुकीचं आहे. तर तिन्ही पण स्टेटमेंट चुकीचे आहेत. करेक्ट आन्सर आपलं ऑलरेडी नॉट करेक्ट विचारलेलं आहे. सो डी इज द राईट आन्सर. Then, as the court of record, High Court has which of the following powers? First, the judgment of the High Court are recognized as the legal precedent and legal reference. हा ते आहेच आहे, कारण की म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये एका हायकोर्टचं जजमेंट ॲज अ म्हणजे दुसरं जर सेम केस दुसरीकडे चालू असेल तर ते आपण एक असं इव्हिडन्स म्हणून पण यूज करू शकतो इन सिव्हिल केसेसमध्ये. हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड, power to review and correct its own judgment is conferred by the constitution. नाही, आता हे स्टेटमेंट पार्शियली करेक्ट आहे. जर कॉन्स्टिट्यूशन आपण काढून टाकलं तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे, पण ॲज पर कॉन्स्टिट्यूशन म्हणले त्यांनी, त्यामुळे हे स्टेटमेंट त्यामुळे चुकीचं आहे. then it has power to punish the contempt of court only with simple imprisonment. असं काही नाही आहे, ठीक आहे. जर मेजर इश्यू असेल तर इम्प्रिझनमेंट पण होती, पण त्यासोबत बऱ्यापैकी फाईन आहे. बऱ्याच वेळा फाईनच यूज केला जातो. सो हे पण चुकीचं आहे. सो आपल्याला जे इनकरेक्ट विचारले तर 2 आणि 3 आपले इनकरेक्ट आहेत. राईट आन्सर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 73rd Constitutional Amendment Act of 1992 provides a mandatory reservation to which of the following? मॅन्डेटरी रिझर्वेशन त्या ॲक्ट थ्रू कोणाला दिले ते आपल्याला विचारले. पहिले की शेड्यूल कास्ट दिलेला आहे, शेड्यूल ट्राईबला पण दिले, वुमेन्सला पण दिले, पण OBC अदर बॅकवर्डला OBC यांना दिलेलं नाही आहे. हां, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहे ते, पण ते त्या स्टेटचा राईट आहे. म्हणजे OBC असेल किंवा कोणताही अदर एखादा ग्रुप असेल त्यांना द्यायचं की नाही हे त्या स्टेट गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे. मी तुम्हाला आधी पण म्हटलं की ज्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये जे काही प्रोव्हिजन आहेत, अपार्ट फ्रॉम त्या बाकीचे जे काही राईट्स आहेत ते सगळे स्टेट गव्हर्नमेंटला राईट्स आहेत. आता इथंसुद्धा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रोपोर्शनने त्यांना सीट्स दिलेल्या आहेत, पण त्यांना रिझर्वेशन चेअरमनना नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर पंचायतचं चेअरमन व्हायचं असेल तर त्याला तिथं रिझर्वेशन नाही आहे. तर ते राईट्स पण स्टेट गव्हर्नमेंटला आहेत. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला देऊ शकतं चेअरमनसाठी फक्त रिझर्वेशन. इवन वुमनचं आहे ना, वुमनला जे 1/3 दिलेलं आहे रिझर्वेशन, इन्क्लुडिंग SC आणि ST वुमन दोन्ही पण दिल्यात. तर ह्यांचं जे मेंबर असन, मेंबर प्लस चेअरमन, तर हे बोथ जे रिझर्वेशन आहे ना ते डायरेक्ट आपल्याला ॲक्टने दिलेलं आहे. आणि इथं फक्त मेंबरसाठी दिले, चेअरमनसाठी स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार. इथं OBCचं मेंबर आणि चेअरमनचं बोथ हे स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार. त्यामुळे आपलं जे राईट आन्सर आहे आपलं 1 to 3 आहे. OBCला नाही दिलेलं. Next question. With reference to the statutory grants given under the Article 275, consider the following statement. Okay. तर ज्या ग्रँट्स दिल्या जातात, जे फायनान्स कमिशन जे आपण 280 आर्टिकलने इस्टॅब्लिश करतो ते एक देतात. त्याच्यानंतर एक 275 आहे, त्याला आपण एक स्टॅच्युटरी ग्रँट्स पण म्हणतात. ह्याला ही सगळ्या स्टेटला दिल्या जात नाही. फर्स्ट स्टेटमेंट काय, दे आर गिव्हन बाय द पार्लमेंट, ओके, टू द स्टेट which are in the needs of financial assistance and not to the every state. हे बरोबर आहे, ह्या सगळ्या स्टेटला दिल्या जात नाहीत. आता ह्याचा मेन पर्पज हा आहे की जी इंटरस्टेट डिसॅबिलिटी आहे किंवा असे काही स्टेट आहेत की जसे म्हणजे बॉर्डर स्टेट आहेत की त्यांना तिथं फायनान्सची जास्त गरज आहे, किंवा ते काही छोटे स्टेट आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटवर जास्त डिपेंड आहेत फायनान्ससाठी, तर ते त्यांना दिला जातो की मग आपली जी बॅलन्स डेव्हलपमेंट व्हावी सगळ्या स्टेटमध्ये म्हणून. तर हे पहिलं त्यामुळे बरोबर आहे. सेकंड, दे आर गिव्हन टू द स्टेट्स ऑन द रिकमेंडेशन ऑफ द फायनान्स कमिशन, हे पण बरोबर आहे. दे गिव्ह द स्पेसिफिक ग्रँट्स फॉर द वेलफेअर, ओके, वेलफेअर ऑफ द शेड्यूल एरियाज, ओके,
in the state and raising the level of administration of the scheduled tribes. ओके, हे थोडं इंटरचेंज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर 275 आर्टिकल वाचलं तर तुम्हाला असं जाणवेल की वेलफेअर ऑफ द शेड्यूल्ड ट्राईब म्हटलं आहे आणि रायझिंग द लेवल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन शेड्यूल एरियाज म्हटले. तर हे फक्त इंटरचेंज केलेलं आहे. तर ज्यावेळेस मी क्वेश्चन रिडिंग करताना असे पण तुम्हाला खूप वेळा असे क्वेश्चन जाणवतील की UPSC एका ॲक्टचं दुसऱ्या ॲक्टशी कनेक्ट करते किंवा दुसऱ्या म्हणजे इंटरचेंज करते, तर ते तुम्हाला तिथं लगेच जाणवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही केअरफुली क्वेश्चन रीड केला पाहिजे. सो हे त्यामुळे चुकीचं आहे. आपलं करेक्ट विचारलं. सो 1 and 2 आपलं करेक्ट आहे. राईट आन्सर इज C. Which of the following takes decision regarding reservation of the constituencies for the scheduled caste or scheduled tribes in the particular state? ओके, म्हणजे जनरली त्यांचा क्वेश्चन आहे की आपण ज्या कॉन्स्टिट्युएन्सी रिझर्व करतो, काही SCला असतात, काही ST मेंबर्स असतात, त्यांना असतात, तर ते कोण करतं? तर आता स्टेट गव्हर्नमेंट युनियन गव्हर्नमेंटचा ठीक आहे, हे कटतीलच आपले. फक्त इलेक्शन कमिशन आणि डेलिमिटेशन कमिशनमध्ये प्रॉब्लेम येईल. पण तुम्ही जर आर्टिकल 82 पाहिलं तिथं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सीचं एक रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी किंवा त्याचं रिझर्वेशन कोणत्या कॉन्स्टिट्युएन्सीला द्यायचं हे डिसाईड करण्यासाठी एक कमिशन इस्टॅब्लिश करायची राईट्स हे पार्लमेंटला दिलेलं येतं अंडर आर्टिकल 82 आणि त्याचा यूज करूनच पार्लमेंट दरवेळी हे डेलिमिटेशन कमिशन इस्टॅब्लिश करत असतं ह्या गोष्टीसाठी. सो आपलं डेलिमिटेशन कमिशन हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन परत डेलिमिटेशन कमिशनवरच आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू द डेलिमिटेशन कमिशन. फर्स्ट, पार्लमेंट हॅज इनॅक्टेड द डेलिमिटेशन कमिशन ॲक्ट इन 1952, 62, 72 and 2002 फॉर दिस पर्पज. हां, बरोबर आहे. आपण 4 वेळेस इस्टॅब्लिश केलेली आहे. फक्त हे पार्लमेंट आहे अंडर आर्टिकल 82 आपण अगोदर पाहिलं तसं. सेकंड, the orders of the delimitation commission cannot be challenged in the court of law. तर नाही आहे. इव्हन कोणतंही कोर्ट असलं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, त्यांच्या ऑर्डरला चॅलेंज नाही केलं जात. इथं तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे अशा गोष्टी इथं नाही येतात. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो आपलं जे राईट आन्सर आहे ते बोथ A आणि B आहे. आणि जनरली सध्या जम्मू काश्मीरमध्ये जे इलेक्शन वगैरे जी प्रोसेस चालू आहे तिथं डेलिमिटेशन कमिशन इस्टॅब्लिश केलेली आहे. सो हे क्वेश्चन त्याच्यावर विचारू शकतात. सो तुम्ही आता ह्याचा एक चांगला अभ्यास राहू द्या.